पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडे यांची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार। गौरीच्या मामांची माहिती, पत्नीने आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे? शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। एकनाथ शिंदे आणि आमच्यामध्ये कोणताही दुरावा नाही, आम्ही एकमेकांशी चर्चाही करतोय। शिंदेंबाबतच्या दुराव्याच्या वृत्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अमित ठाकरे यांच्याकडून नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। पुतळा अनावरणाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी। स्वतःला काँग्रेस कार्यकर्ता म्हणवणाऱ्या अमानत खान या नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवरून धमकी। भोरमध्ये अजित पवारांची सत्ता, पण मुख्यमंत्री फडणवीसच। प्रचार सभेत मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। भाजपनं भोरमध्ये मटका किंग उमेदवार दिल्याचा आमदार शंकर मांडेकरांचा आरोप। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस। सोमवारी खारगे समितीसमोर हजर राहण्याचीही शक्यता। मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर। मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतनं स्पष्ट, सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात। लग्न सोहळ्यापूर्वी स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली। सांगलीतील खासगी रुग्णालयात श्रीनिवास मानधाना यांच्यावर उपचार सुरू, तर स्मृती आणि पलाश मच्छलचा लग्न सोहळा आता पुढे ढकलण्यात आला।